नमस्कार. हे बघा खराट्याचं काय करून ठेवलंय, काय केलं काय कावे त्यांनी खराट्याच्या गाड्या लगीन लावलं किती वाईट लागते. कोणाची अशी छोटी छोटी कुत्र्याची पिल्ले दाखव ग त्यांना कसं पिल्लू आहे आपलं. तिकडे कॅमेरा फिरव. अशी पिल्ल कोणाकडे बनवा आणि अशी वैताग देतात. अशी पिल्ल कोणाकडे अशी वैताग देतात का कोणाची पिल्ल. बघ ना आपला खराटा कसा केलाय. हे बघा दुसरा पिल्लू असले हाताखाली जाऊन एक हाय वासरापाशी. आणि आपली घासणी दाखव तुझ्या मागं. तर त्यांनी घासणी आणून टाकली तिथं बांड्याची. ती दाखव बरं त्यांना. घासणी बघा घांड्याची घासणी इथं आणून टाकली त्यांनी. अरे खराटा आपल्याला परत जमा करावा लागल, बांधावा लागल. लय वैताग आणतात पिल्लं का ग. ती उद्या परत हे करतील. आणि काय काय लांब लांब ठेवा. कपडे वाळू घातले ना आणि एखादे कपडे जर खाली पडले ना वाऱ्याने की ते पण आणि त्यात ती बी फाडीतात. त्यांचं कामच आहे तसं. हे की नाही. आणि आपलं काम काय गोळा करायचं. आता कसं बसलंय जणू त्यांनी काहीच केलं नाही. एक इथं बसलंय बरं का आणि एक त्या तिथं खाटावर बसले. अशी बसलेत गरीबावणी की त्यांच्यासारखं गरीब कुणीच नाही. त्याला म्हणा घासणी खायची का विचार बरं. विचार झाला घासणी देऊ का म्हणा आणून. दे म्हणते दे. फटके खायचे का म्हणा फटके. त्यांना ना तू आता शाळेत जायला लागली ना त्यांना तुझ्यावर शाळेत घेऊन जा. मग त्यांना कळल. त्यांना काहीच कळत नाही. वेडे कुठची. आता वासराची काही झालेली आहे की मला सोडा आता मला मम्मम प्यायचंय. आता वाजले 5:30. आता थोड्या वेळाने सोडून त्यांना दूध पाजावं लागते. वासराला दूध पाजायचं ह्या कुत्तूला आणि त्या कुत्तूला पण दूध काला. आता काही झाली त्यांना सगळ्यांना लय वैताग देतात. काव्या तू देते का तुझ्या मम्मीला वैताग. नाही ना कधी कधी तिला काहीच वाटत नाही. देते म्हणते कधी कधी. आपल्या हंबाचं चाललं आता दूध काढावं लागेल. तर तिने कसं केलं सगळीकडे गवत गवत केले. तिला पण जास्त खायला टाकलं ना की ती तशी करते. सगळीकडे गवत करते. आणि ह्या गवतानी ना गिरगाई आहे ना तिला शेवडी आणि वाळ्याला गवत खाती काय. शेवडी आवडती वाळ्याला गवत. आमच्या पण गावरान गायला शेवरी आवडती बरं का. आम्ही लावलेली आहे पण आता ती सगळी कापलेली आहे. आता तिला एक कडवाळ आणि मगाशी ऊसातून गवत आणलंय. पण त्या गवताने काय होतंय पातळ शेण टाकी तिले हिरव्या गवताने. तर कडवाळ आहे तिला. कडवाळ ऊस आणतो आम्ही तिच्यासाठी. आमच्या वावरातला ऊस आणतो रोज थोडा थोडा थोडा. तिला एक एक पेंटी 2-2 पेंड्या. आता भैरोबा बसले आमचा ऊस मोठा तुमचा ना. काय नको त्याच्या नादी लागू. लय वैताग दिलाय त्यांनी. आता हिला आपल्या चिंगीला कर लाड. चिंगी शानी आहे आपली. एका जागेवर बसती वैताग देत नाही. ही ना साऱ्या दुनियात पळात्यात. कपडे घेऊन पळत्यान खराट्याचं सगळं हे करत्यान. चिंगीला म्हणा दूध प्यायचं का. दूध प्यायचं दूध हंबाला प्यायचं का तुझ्या मम्मीला. तुझ्या मम्मीला प्यायचं का तुझ्या मम्मीला. मग तिच्या मम्मीलाच पिणार ना. काव्या काल आपण किती नारळ काढले होते आबानी ना. आपण लय काढले होते ना. आता आपण मोजून दाखवू आपण किती नारळ. तुला मोजता येतात ना. आता आमची काव्या मोजणार आहे. मोज बरं काव्या आपले नारळ किती आहेत. बघितले नारळ आधी इथले मोजायचे आधी. मोज बरं. 1 2 3 4 5 6 याची काय घाई. तो पण आला मोजायला. 1 2 3 4 5 मला सांग म्हणतोय गांजड. ए लांब हो लांब हो. काव्याला वैताग देऊ नको. मोज तू मोज. त्याला म्हणा मोज तूच. मोज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18 19 20 21 21 आता आम्हाला घरचेच नारळ आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नाही ते मोजला होता तू, परत डबल मोजत ती. 1 तिथालचे किती होते? 21 ना. हा मग आपले सगळे किती? 41. एखादा कमी जास्त असं काव्य अजून नीट व्यवस्थित मोजत नाही. मोजता येतो पण मागला पुढला मागे किती. हा 1 बाजूला घेऊ का? जे मोजलेले ते म्हणजे कळण. नाही नको आता राहू दे, मोजलेत ना तू. चप्पल परवीन गाठी. आमचा श्लोक बसलाय मोबाईल बघत. श्लोक मोबाईल बंद कर. का म्हणतोय का? मोबाईल बघतो आणि जानू अभ्यास करते. श्लोक काव्या, श्लोक दादा म्हणावं तू जानू सारखा अभ्यास करीत जा की. श्लोकला लई सर्दी झालेली आहे आमच्या, आणि जानूला पण. जानू चित्र काढते. जानू दाखव ना कोणतं चित्र काढलंय. काय म्हणतात त्या चित्राला? तुम्हाला शिकवलं असं ना शाळेत काय म्हणतात? नाही, माशीच मनाने काढते. मनाने काढते. आमची जानूची ड्रॉइंग लई छान आहे बरं का. काढती. वर बघ ना एकदा, शिंपडीचा चेहरा तरी दाखवा. काव्या कशी बोलते चुरू चुरू चुरू. आमची जानू नाही बोलत. तिला का ग तशी म्हणती लेकराला? जाईन ना. असं नको ग करू. हुशार आहे ती, पुढल्या वर्षी शाळेत जाणार आहे ती. हे ना ग. तुम्हाला म्हणती ना शाळेतून आल्यावर? काय म्हणती काव्या तू त्यांना? ती काय म्हणती? सोरण मॅडम आल्या. सोरण का ग? खोटं सांगते का ग काव्या तुझं? जाऊन विचार. हा खरं काय? माकडून माकडीन आल्या. अयो अयो आमचा छोटा भीमलाही जाग हवे. छोटा डॉन देऊ. छोटा डॉन आहे काय? छोटा डॉन सगळ्या रुबाब करीत. सगळ्यांच्या रुबाब झाली ती. तिला म्हणावा, तिला जाणू दे. तिला म्हणावा मी पुढच्या वर्षी शाळेत जाणार आहे बाई, पहिलीला. म्हण ग बाई, जाणार ना काव्या? हा, पण तिला सगळं येतंय. शाळेत नाही जात ती, तरी पण तिला सगळं येतं. तिची मम्मी सगळं शिकवते. का ग? मला चित्रकलेची वही घ्यायची. चित्रकलेची वही आणायची? बर, चित्रकलेची वही आणायची काव्या तिला. तुला काय आणायचं काव्या? चित्र काढून काढून जानूला काय करते माहिती तुला? तिला शाळेत एक चित्र काढायला सांगितलं ना, जानू घरी 2-2 चित्र काढती आणि शाळेतलं पण एक चित्र काढते. त्याच्यामुळे तिची वही संपून जाते. लय चित्रकला आवडते. खाता खाता वाचलंय आम्ही, है ना. कारण मला सर वॉशरूमला जाऊन येतो, माघारी आलं तेव्हा सर छोडत होते. मग एक मैत्रीण बाहेरच उभी होती. ती म्हणली मी ग्रंथालयातून आले, मग पेपर द्यायला गेलते. ती म्हणली मी ग्रंथालयातून आले ना, मी डायरेक्ट बघितलं सरांकडून सर छोडत येत होते. परत माघारी पळाली, तुम्ही बी जा निघून. मग आम्हाला सरांनी बघितलं. आम्ही सरांना म्हणलं सर नॅपकिन राहिला, आम्ही घेऊन येतो. सरांनी दिलं पाठवून. आणि हिंडत बसल्या बरं का काव्या. बघ कसं. आता हा व्हिडिओ जर जानूच्या सरांपर्यंत गेला ना, जानू रट्ट खात असते. 15 मिनिटं बाहेरच हिंडत होतो. पाण्याच्या घागरी प्यायला असतात. हे पाण्याच्या गागरी नाहीयेत. आम्ही ना खत आणली होती बरं का, ऊसाला खत. तर ते खताचे आहेत. हे खताच्या गागरी आहेत. आपण काव्याला वाटतंय की काकूनी पाण्यासाठी आणलंय म्हणून. नाही तर त्या खताच्या गागरी. कोंबड्यांना नाही, ऊसाचं खत होतं ते. आणि ते खत त्याच्यात होतं आणि ते ऊसाला घातलं आम्ही खत. आणि मग ते मोकळ्या झाल्या. मग आम्ही भरतो पाणी वगैरे त्याच्यात प्यायचं. एकदा पाणी चालू झालं ना विहिरीचं, मग टाकीचं पित नाही आम्ही. मग विहिरीचं पाणी चालू झालं की असे भांडे भरून ठेवतो, मग तेच पितो आम्ही ते पाणी. आम्ही फिल्टरचं पाणी पित नाही. काव्या तुम्ही पिता फिल्टरचं पाणी? हो फिल्टरचं. हां, ते काव्या ते फिल्टरचं पितात, आम्ही नाही पित. चला मग बाय बाय करा. आपला संपवा व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.